नम्र आवाहन. 1000 वर्षापूर्वीचे सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनास सर्वांसाठी खुले. 1000 वर्षापूर्वी गजनी महम्मद यांनी 18 वेळेला आक्रमण करून सोमनाथ ज्योतिर्लिंग तोडले. तेव्हा काही अग्निहोत्री संतांनी ते तुकडे एकत्र करून त्यांना पुन्हा शिवलिंग स्वरूप दिले व दक्षिणेत घेऊन त्याची पूजा करत राहिले. 100 वर्षापूर्वी कांचीच्या शंकराचार्यांनी 1924 मध्ये सांगितले की अजून 100 वर्षे हे ज्योतिर्लिंग असेच जतन करून त्याची पूजा करत राहा आणि त्यानंतर दक्षिणेमध्ये बेंगलोर येथे एका आध्यात्मिक संत होतील, त्यांच्याकडे हे घेऊन जा. शंकराचार्यांच्या आदेशानुसार 2024 मध्ये ते सोमनाथ ज्योतिर्लिंग गुरुदेव श्री 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 रविशंकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आणि आता हे ज्योतिर्लिंग आपल्या सर्व भक्तांच्यासाठी आपल्या जवळच सदलगा या गावी दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. तेव्हा कोगनोळी व आसपासच्या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक डॉक्टर प्रवीण मगदूम सर आणि डॉक्टर प्रियंका मगदूम यांनी विनंती केली आहे की या 1000 वर्षापूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन सर्वांनी पुण्य संपादन करावे. हे ज्योतिर्लिंग दर्शनासाठी सर्वांना मोफत खुले आहे. त्याचबरोबर या सोमनाथ ज्योतिर्लिंगचे या ठिकाणी भक्ती आणि श्रद्धापूर्वक सोमनाथ रुद्र पूजा होणार आहे, ते देखील सर्वांनी मोफत लाभ घेता येणार आहे. त्यामुळे या कोगनोळीसह परिसरातील सर्व नागरिकांनी अधिक माहितीसाठी डॉक्टर प्रवीण मगदूम किंवा डॉक्टर प्रियंका मगदूम यांच्याशी संपर्क साधून दिनांक 14 रोजी संपन्न होणाऱ्या या ज्योतिर्लिंग दर्शनाचा भावनिक अशा पद्धतीने लाभ घेण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. स्थळ आहे माता बनशंकरी मंदिराजवळ मदाळे डेअरी, सदलगा. वार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 ते 6.